हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. माझं आगमन होणार आहे, त्यासाठी सध्या आज मी ठरवलं की घर सगळं स्वच्छ करायचं आहे, निर्मळ करायचं, भांडी वगैरे सगळे घासून घ्यायचे आहेत, साफसफाई करायची आहेत. चला मग लावूयात कामाला. चला मंडळी, बाप्पांच्या आगमनासाठी घर करूया स्वच्छ. तर इथं सगळा पसारा काढून घेतला आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला आहे फक्त पसारा काढायला. आता काढायला वेळ लागली नाही, पण लावायला बराच वेळ लागणार आहे. तर मांडणी वगैरे सगळी काढून, भांडे वगैरे सगळे घासून घेतले होते मी. आता झाडझूड करायची बारी आहे आणि झाडझूड करण्यात तेवढा वेळ लागणार नाही, पण बाकीची कामं करण्यात खूप वेळ लागणार आहे. एकदम एकटीच होती आणि मुलं वगैरे नव्हते घरी ह्या मदत करायला, तर एकटीला एवढं काम म्हणल्यानं माझा अख्खा दिवसच जाणार आहे. सगळे भांडे बघा मी घासून वगैरे ठेवले. आता यांना खाली नेण्याची बारी आहे आणि लावण्याची बारी आहे. आता गणपती बाप्पांसाठी घर स्वच्छ करणं म्हणल्यानं A to Z काम करावं लागतं आणि गृहिणींना तर सवयच पडलेली असते. तर सगळं केल्यानंतर माझं घर दिसतं इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ. आता गणपती बाप्पांची तयारी आमची तर थोडीफार पूर्ण झालेली आहे. तुमची किती झाली ते कमेंट करून कळवा. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.